मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आकर्षक परतावा मिळवून देतो असं आमिष दाखवून या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 22 कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. मॅडम, तब्बल 22 कोटी रुपये या ज्येष्ठ नागरिकाचे सायबर चोरट्यांनी लुबाडले. हो, बरोबर आहे. 22 कोटी 2 लाख रुपये त्यांचे फसवणूक रक्कम आहे. सदर ज्येष्ठ नागरिक आहे ते व्हॉट्सअपच्या एका ग्रुपला, अनोळखी लिंकला ते जॉईन झालेले होते आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधूनच त्यांना एक ॲप डाउनलोड करायला लावलं होतं. त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांचा एक पोर्टफोलिओ तयार केला गेला आणि त्यांना असं दाखवलं गेलं की तुम्ही या ठिकाणी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळेल आणि हा चांगल्या प्रकारे परतावा मिळाल्याने सुरुवातीला इनिशियल मुवमेंटला त्यांना मिळालेला पण आहे. त्यामुळं त्यांनी वेळोवेळी 7 बँकांमध्ये वेगवेगळ्या वेळेस त्यांनी पैसे भरलेले आहेत आणि संपूर्ण रक्कम ही 22 कोटी 2 लाख रुपये होती. परंतु त्याचे 45 कोटी झाल्याचं त्या ॲपच्या पोर्टफोलिओमध्ये दिसत होतं. परंतु विड्रॉल केल्या असता तर ते विड्रॉलचं बटन एक्झिस्टच नसल्याने त्यांना ती रक्कम मिळत नव्हती. मग वेळोवेळी त्यांनी जे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकले किंवा त्यांना व्हॉट्सअप कॉलिंग करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी संपर्क साधला नाही आणि जो संपर्क झाला त्यांचा त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काहीतरी पैसे त्यांनी भरावे याबाबत त्यांना वारंवार त्यांना सांगितलं गेलं. परंतु त्यांना थोडा संशय आला की एवढी रक्कम जर झालेली आहे तर अशा प्रकारे विड्रॉल करण्यासाठी याच्यामध्ये सुरुवातीला काही रक्कम आधी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं, नंतर त्याला त्यांचा आकर्षक परतावा जो आहे तो त्या बँकेच्या किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये दाखवला, त्यामुळे त्याला आणखी रक्कम भरण्यासाठी भाग पाडला असं काही का? हो, आमिष दाखवला आणि त्यांनी पुढची रक्कम त्यांनी भरली आहे. बरं, मग कशा आता जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर हा नागरिक आपल्याकडे आला, पुढे आपण काय कारवाई केली? कारण संभाजीनगर मधून एकूण 8 जण आरोपी अटक केले, तर ही पुढची लिंक कशी लागत गेली? जेव्हा ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा सर्वात प्रायोरिटीवर 1930 आणि एनसीआरबी पोर्टल यावर आम्ही ऑनलाईन तक्रार त्यांची दाखल केली. त्यांचे सर्व ट्रान्झॅक्शन ID वगैरे सगळे नोंदवले. यानंतर आम्ही त्यांची FIR तात्काळ दाखल करून घेतलेली होती. त्या दाखल केल्यानंतर जे 7 बँक खाते आहे त्यातलं एक बँक खात्यामध्ये फिर्यादीचे 1 कोटी रुपये गेलेले होते आणि सदरचं बँक खातं हे अंबरनाथचं होतं. त्यामुळे तिथलच्या जो संशयित व्यक्ती होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं, त्याचे इंट्रोगेशन केलं. त्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की आमच्या व्हिक्टीमच्या फर्स्ट लेअरमध्ये वेस्ट बेंगॉलच्या एका खात्यामध्ये 50 लाख रुपये गेलेले आहे आणि 50 लाख रकमेतून वेगवेगळ्या रक्कम हे संभाजीनगर येथील वेगवेगळ्या संशयित व्यक्तींच्या खात्यावर आलेले आहेत आणि संशयित व्यक्तींचे जेव्हा त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक केले तेव्हा आमचे व्हिक्टीम तसेच इतर पॅन इंडियामधले अनेक व्हिक्टीमचे पैसे त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते ATM विड्रॉल किंवा IMPS झालेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची चौकशी केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत आणि गुन्ह्याच्या तपासांती आम्ही त्यांना अटक केलेली आहे. एकूण किती आरोपी अटक केले आणि यांचं बॅकग्राऊंड काय आहे? याच्या आधी देखील यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे केलेत का? एकूण आम्ही आता अंबरनाथचा 1 आरोपी आणि बाकीचे संभाजीनगर असे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. या आरोपींचे काही आरोपी हे बिगारी काम करतात, काही उच्च शिक्षित आहे, म्हणजे काही BCS झालेले आहे, काही नर्सिंगचा कोर्स करत आहेत किंवा आरोपी क्रमांक 1 हा सिक्युरिटी एजन्सी चालवतो असा आरोपी आहे तो आणि एक तर DTDC कंपनीमध्ये काम करतो, तो BCS झालेला आरोपी आहे. त्यामुळे काही उच्च शिक्षित आहे आणि काही अशिक्षित किंवा कमी शिकलेले आहेत. त्यामुळे ते दोन्ही प्रमाणामध्ये आहे. यांच्या ताब्यातून आतापर्यंत एकूण किती रक्कम जप्त करण्यात आली किंवा किती रक्कम आपण फ्रीज केली? कारण 22 कोटीपैकी काही रक्कम आपण फ्रीज केली अशी देखील NCRB पोर्टल थ्रू आम्ही अप्रॉक्सिमेटली 3 कोटी 3 लाख रुपये आम्ही गोठवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि यांच्या खात्यातून जे काही पैसे विक्टीमचे आलेले आहेत ते रिकव्हर करण्यासाठी पोलीस कस्टडी रिमांड आता चालू आहे, त्याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. तर आपण पाहू शकता पुण्यातील ही घटना आहे. शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष खरं तर सुरुवातीला या वृद्धाला दाखवण्यात आलं होतं. सुरुवातीला त्याला आकर्षक परतावाही या सायबर चोरट्यांनी मिळवून दिला. मात्र या ज्येष्ठ नागरिकांना जेव्हा आणखी रक्कम गुंतवली, जवळपास 22 कोटी रुपयापर्यंत रक्कम गुंतवल्यानंतर या चोरट्यांनी सायबर चोरटे जे आहेत त्यांनी त्याला पुढचा परतावा जो आहे तो देण्यास नकार दिला आणि तिथं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढचा शोध जे आहे ते सायबर पोलीस करतायत. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.